नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट. त्याच्यानिमित्त हा आपला पहिला ब्लॉग. बसलो होतो मस्त पैकी कट्ट्यावरती, एकत्र पोरं जमा झाली. त्यांचं चाललं होतं आज काय करावं. मग बोलले सगळ्यांनी ठरवलं आपलं फिरायला जावं आज. बरं ठीक आहे म्हणलं चला फिरायला. मग 2 स्पॉट आपले सिलेक्ट केले, अंबडचा झुलता पूल आणि रायरेश्वरगड. असे 2 स्पॉट आपण सिलेक्ट केले. चला म्हणलं मग. हा आमचा व्ह्यू भाटघर धरणाचा. आमच्या गावाच्या शेजारीच भाटघर धरण आहे, मस्त आहे. आज 15 ऑगस्ट निमित्त आज ओपन असतं, म्हणजे फ्री एंट्री असते वरती जायला. त्यानंतर गाडी वॉशिंग करायची होती, गाडी वॉशिंगला लावली आणि RX 100मध्ये आपलं हवा चेक करायची होती आणि हवा भरायची होती. मग ते हवा वगैरे भरली आणि गाडी वॉशिंगला घेतली. गाडी वॉशिंग वगैरे केली मस्त पैकी. त्याच्यानंतर पोचलो आपण भोरमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक. अशा तऱ्हेने 2-3 गेले होते पेट्रोल भरायला. म्हणलं काय करावं, आणि तशी भूक पण लागली होती खूप. म्हणलं काहीतरी नियोजन करावं. तेवढ्यात आमचे मित्र आले, ओमकार केळगणे. ते पण ब्लॉगरच आहेत, मस्तपैकी ब्लॉग करतात. मस्तपैकी त्यांच्याबरोबर बोललो थोडंसं काही गोष्टी. म्हणलं आता उपास आहे, म्हणलं आज तर नाश्ता करूशी वाटणार नाही. आपण चहाच्या टपरीत गेलो, मस्तपैकी चहा वगैरे घेतला. चहा वगैरे पिऊन झालं, जरा थोडी मस्ती केली त्या पुतळ्यावर. मस्ती वगैरे झाली मस्तपैकी. केळे आणले होते, केळे खाऊन घेतले. आणि काही जणांचा उपास नव्हता, ते वडापाव खायला गेले होते. वडापाव वगैरे त्यांनी खाल्ले मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण निघालो आपल्या लोकेशनला. त्याच्यानंतर हा मस्त व्ह्यू भेटला आम्हाला. वेनवडी साईडचा व्ह्यू आहे, मस्त आहे, बघण्यासारखा आहे. थोड्या रील्स बनवल्या आपल्या गाडीवरतीच. अचानक मस्तच मध्ये आली रस्त्याच्या. थोडा पाऊस आला चालू. त्याच्यानंतर म्हणलं जरा किरणवर गप्पा. त्यानंतर पोहोचलो आपण आपल्या स्पॉटवरती. पहिला स्पॉट झुलता पूल, अंबडच्या इथं. मस्त आहे बघण्यासारखा स्पॉट. गाड्या पार्किंग वगैरे केल्या मस्तपैकी. त्याच्यानंतर निघालो आम्ही. हा झुलता पूल बघण्यासारखा आहे. झुलता पूल संदेशच्या मागे लागलं कुत्रा, त्याचा आवडतं फेवरेट कुत्रं आहे, त्याला जास्त आवडतात कुत्रे. त्यानंतर मित्र म्हणले आपले सेल्फी तरी काढ. मी सेल्फीचा व्हिडिओ काढला, त्यांना पण घेतलं जरा. चाललो मस्तपैकी गँगमध्ये. फुल राडा केला, एन्जॉय केला मस्तपैकी. स्पॉटवरती पोहोचलो, मंदिरात दर्शन घ्यायचं होतं. 114 या मित्र तर काही लाईनीत राहिले उभे, लाईनीत दर्शन घ्यायला लागले. मस्तपैकी पाया पडून वगैरे एंट्री केली आतमध्ये. मंदिरात आलो आहे दर्शन घ्यायला. लाईनीत सगळ्यांनी आतमध्ये एंट्री केली. शंकराचं मंदिर आहे, मस्त बघण्यासारखं मंदिर आहे. दर्शन वगैरे चांगलं झालं आमचं. अरे भाऊ तुमचा मोबाईल चेंज करा पहिला. वाढून दाखव का तुझ्या पुढे कसं तिकडे 2 आहेत दाद्या. मित्रांची धावपळ फक्त कासव बघण्यासाठी. त्यानंतर निघालो आपण दुसऱ्या स्पॉटवरती.
एन्जॉय केला थोडाफार, व्हिडिओ काढला इथे जरा. फोटो वगैरे काढले, एक रील्स केली आपल्या मित्रांसोबत. चला मग दुसऱ्या स्पॉटला आपण निघालो. ऑन द वे रायरेश्वर. जातानाच एक युट्यूबर भेटला. ते बोलले कुठले आहेत काय, बोलले व्हिडिओ काढतो. बरं म्हणलं, मग त्यांना भेटलो. म्हणलं चॅनलचं नाव काय? ते बोलले थांबलो. मग त्यांनी चॅनलचं नाव वगैरे दिला, सर्च केलं यूट्यूबला. बरं ठीक आहे. नंतर काय आपल्या गँगचे व्हिडिओ काढायला लागले. मस्तपैकी 2-3 शॉट काढले त्यांनी व्हिडिओ. गाडीवरतीच काढली. त्याच्या पुढे आपल्याला एक इष्टी भेटली. इष्टीला काही चढतच नव्हता. आपली आवडती लालपरी चढत नव्हता. एकदम थकली बस. बघा कशी थकली बस. होय, मस्त वातावरण आहे. असल्या वातावरण फिरायला खूप मजा येते मित्रांसोबत. चला मग लाईनी चालल्या आपल्या गाड्या मस्त पैकी. त्यातच यांचा झाला एक नाचायचा मूड. गाडीवरतीच नाचायला लागले. मित्रांचा झाला मूड नाचायचा. मग स्पॉट बघून तिथे थांबून नाचू. चला मग स्पॉट बघितला, थांबले. तांबडी तांबडी चमकते उन्हात अशा प्रकारे भाऊची चप्पल तुटली. भाऊ खूप नाचत होता. तांबडी तांबडी चमकते उन्हात नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. भाऊची गाडी बसली गाडी टेबल सीटला. गाड्यावरती पोचलो. अरे धोक्यासारखं वातावरण होतं. पाऊस बिऊस चालू होता. वातावरण बघण्यासारखं फुल धुकं होतं. पाऊस तर चालू आणि त्यात पोरं. गडाची माहिती नंतर समजेलच व्हिडिओमध्ये. थोडं तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळे. दर्शन वगैरे घेतलं. मंदिर भारी आहे शंकराचं. आतमध्ये जाऊन मस्त प्राचीन काळातलं मंदिर आहे. दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण केले. चला मग तेवढ्यात आपल्याला एक रहिवासी भेटतात. त्याला आपण माहिती विचारतो गडाची. त्या गडावरनं पाहायचं म्हटलं तर 7 गड दिसतात. बोरनार, राजगड, सिंहगड, पुरंदर, पांडवगड, केंजळगड, विचित्रगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर. पाठीमागं टोकाला गेले की प्रतापगड, रायगड. 7 कलरची माती इथं बघण्याकरता जवळ म्हटलं तर अर्ध्या तासाची अंतरावर त्यांनी पांडवली. दोन्ही स्पॉट फिरायचं म्हटलं तर 3 तास लागतात. ते जवळचे फोटोसाठी डोंगरावर चढते. डोंगरावरती चढायला सुरुवात केली. थोडे फोटो वगैरे काढले मस्त पैकी. हा नजारा दिसायला भारी होता. संपूर्ण धुकं होतं. त्यात आपल्याला 2 आपले मित्र भेटले.
आणि परत घरी चाललोय आता बॅक टू होम.